गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस मरण निश्चित आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगा पर चेहरे कित्ते ने पेहरे जंजीर. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल, तुम्ही हिंदुस्थानभर शोधा, एखादं मंदिर नसलेलं गाव सापडेल, पण स्मशान नसलेलं गाव शोधूनही सापडायचं नाही. मरण हे अटळ आहे. आयुष्य म्हणजे काय? जन्म झाल्यापासून मरेपर्यंतच जगणं, याचं नाव आयुष्य आहे. जन्म आणि मरण याच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. कोणी किती मोठा असू द्या, मरण एक दिवस ठरलेलं आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोग पर छत्र बिराजे लूटा कुंज बिहारी, कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी. ज्याचा जन्म झाला उपजे ते नासे, नासले पुनर्विदिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, देहाची या गावा लिया. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोजर नये धनंजया जियापरी. आणि जे हे सोहळे 2 साजरे करायचे असेल, याच्याकरता 2 ग्रंथांची नितांत गरज आहे, गीता आणि भागवत. कसं जगावं हे गीतेने अर्जुनाला शिकवलं, आणि कसं मरावं हे श्रीमद भागवत आणि राजा परीक्षितीला शिकवलं. कसं जगावं हे अर्जुना काय देवा, हतो अप्राप्त स्वर्गम जित्वा वाभोक्षसे महिम. जर जिंकलास ना तर हस्तिनापूरचा राजा होशील, आणि मेला तर स्वर्गाची प्राप्ती होईल तुला. तुका म्हणे शूर दोही कडे भला. कसं जगावं हे अर्जुनाला गीतेने शिकवलं, आणि कसं मरावं हे राजा परीक्षितीला श्रीमद भागवताने शिकवलं. काही माणसं म्हणतील, परीक्षितीला उपयोग आम्हाला काय? नाही, तुम्ही आम्ही सगळे जर विचार केला तर परीक्षितीचं आणि आपलं बरंचसं साम्य आहे. परीक्षितीचा मृत्यू 7 दिवसात आहे. आपल्या करता 8व्या दिवसाची योजना नाही. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, याच 7 दिवसात आपणही सगळे मरणार आहोत. तो 7 दिवसात मेला, आपणही 7 दिवसात. तो तक्षक सर्पाच्या दंशाने मेला, आपणही सर्पदंशानेच मरणार आहोत. संसाराला सर्प म्हटलेला आहे. सर्प हा विखार पांढरा अति जहाल विषारी साप आहे, आणि तो बहुतेकांना चावलेला आहे. कशावरून? पूर्वीचा काळ, ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचा, मांत्रिकाने एकत्रित यायचं, मंत्रोपचार करायचे, आणि विष पूर्णतः उतरलं किंवा नाही हे बघण्यासाठी परीक्षा असायची. कडुलिंबाचा पाला, तिखट मिरची, आणि मग त्याला पाला खाऊ घातल्यानंतर विचारायचं, कसा काय पाला? जर त्यांनी सांगितलं पाला गोड आहे, तर समजावं विष उतरलेलं नाही. पुन्हा मंत्रोपचार. तसं भजन रूपी गुळ ज्याला कडू वाटतो, आणि विषय रूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो, समजावं साप चावलेला आहे आणि जहर चांगलंच भिनलेला आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि या सर्पदंशानं तुम्ही आम्ही सगळे परीक्षिती 7च दिवसात मरणार आहोत. आणि म्हणून जगावं कसं याकरता गीता, आणि मरावं कसं याकरता भागवत. पुन्हा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल, प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. जग रडू लागलं की अश्रू पुसणं हे भगवंताचं कार्य आहे, पण त्या भगवंतालाही रडवण्याची क्षमता मातेच्याच प्रेमात आहे. ज्यावेळी रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले, एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये उल्लेख करतात. वना जाता रघुनंदन, गायेचे गळती लोचन, अश्वगज करती रुदन दुःखे पाषाण उलताती. डोहेच्या टता जीवन, जे वितळ मळते मिन, देवी अयोध्येचे जन रामा विन तळमळते. आणि जेव्हा रामचंद्र प्रभूकडे पाहून कौसल्यामाईनं हमरडा फोडला, अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, विव्हळ सांडुनिया मावणा दुर्गमा केवी जासी. बाळ माझा केविलवाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्यदाणी, परतून ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावणा, मजाला प्रेम पाणा कोणा पाजू राघवा. आणि शेवटी रामचंद्र प्रभू कौसल्यामाईचं दर्शन घ्यायला येतात. ते देखुनी उठा उठी कौसल्य राम धरिला पोटी लल्लाट, मर्दुनी लल्लाटी घातली मिठी श्रीरामा. तेव्हा जगाचे अश्रू पुसणारा भगवान असला जरी तरी, देखुनी मातेचा कळवळा, रामकृपेचा कोवळा, दुःखाश्रू आले डोळा, बाष्पे गळा रोधिला. जगाचे अश्रू पुसण्याची ताकद भगवंतात आहे, पण भगवंतालाही रडवण्याची क्षमता आईच्याच प्रेमात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रेम म्हटलं की माता, तसं पतिव्रता म्हटलं की सीता. आपण सीतामाईचा विचार करा. ती जनक राजाची मुलगी आहे, दशरथ राजाची सून आहे, आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे.
पिता जनक जग विदित प्रभाव, सखा सुरेश ससुर रघुराव, रामचंद्र पती सोबय देही, सोवन मही विधी बामन केई. जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा पती ब्रह्मांडाचा धणी. पण झालं काय, जनक राजाच्या मुलीला, दशरथ राजाच्या सुनेला आणि ब्रह्मांडाच्या मालकाच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं, पण कुठे तक्रार मांडल्याचा उल्लेख नाही. तुलसी जी कहते हैं 14 साल तक माँ सीता ने दुख की कभी फिरियाद की नहीं और सुख की याद नहीं, इसका नाम पतिव्रता है. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, तद्वत शास्त्र म्हटलं की गीता. एकम शास्त्र देव की पुत्र गीत, मेको देव देव की पुत्र एव, एको मंत्र तस्य नामानि यानि, कर्महापेकम तस्य देवस्य सेवा. एकमेव शास्त्र म्हणून सगळ्यात स्वस्त मिळणारी गीता असा अर्थ लावून घेऊ नका की तिची किंमत कमी आहे म्हणून ती हलक्या दर्जाचा ग्रंथ आहे. शिकागोच्या परिषदेमध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद हिंदुस्थानतर्फे गेलेले, हिंदुस्थानचा स्वाभिमान आणि सर्व तिथल्या उपेक्षित भावनेनं त्या पंडितांनी आपला ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली घातला होता. स्वामीजींना जेव्हा बोलायला संधी मिळाली, बंधू आणि भगिनींनो एवढ्या शब्दात अख्खा समाज जिंकला. आणि मग स्वामीजींनी बोलायला सुरुवात केल्यावर सांगितलं, इथे जमलेल्या पंडितांनो, उपेक्षात्मक बुद्धी नका होईना, तुम्ही माझ्या देशाचा ग्रंथ गीता सर्व ग्रंथाच्या खाली घातलेला आहे. आता माझा ग्रंथ श्रेष्ठ आहे हे वेगळे सांगण्याचं कारण शिल्लक ठेवलं नाही. तुम्हीच कृतीतून जगाला दाखवून दिलं की जगातल्या सर्व ग्रंथाला आधार हिंदुस्तानचा ग्रंथ आहे. हरि सम जगत कछु वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ. असा श्रेष्ठ ग्रंथ गीता जगावं कसं आणि श्रेष्ठ ग्रंथ भागवत मरावं कसं, या 2 महत्वाच्या प्रश्नाची उत्तरं या 2 ग्रंथात असल्यामुळे या 2च ग्रंथाचा उल्लेख आहे. गीता भागवत करीते श्रवण. महत्वाचा शब्द आहे अखंड चिंतन विठोबाचे. परमार्थामध्ये अखंडतेला अधिक महत्व आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. तुकाराम महाराज म्हणतात, जो गीता भागवताचं श्रवण करतं आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतो, मला आनंद होईल यात नवल नाही, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज, आमचा एक शेवटचा प्रश्न आहे. गीता आणि भागवत या ग्रंथांचं श्रवण करणाऱ्याबद्दल, अखंड पांडुरंगाचं चिंतन करणाऱ्याबद्दल आपली काय अपेक्षा आहे? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, 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 तरी माझ्या दैव मार नाही. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैव मार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैव मार नाही. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैव पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. त्यांच्याबद्दल आपली काय अपेक्षा? तुकाराम महाराज उत्तर देतात. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, आणि त्यांची सेवा करण्याची संधी जर मला प्राप्त झाली, तरी माझ्या दैवा पार नाही. इथे महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या हिताच्या ठिकाणी जर जागा मुलगा आहे तर धन्यता मायबापाला का? व्यवहारामध्ये हे उलट वाटतं. कारण MBBS जर मुलगा झाला तर डॉक्टर पदवी त्याच्या बापाला नसते, हा व्यवहार आहे. MBBS मुलगा असेल तर डॉक्टरही त्या मुलाला म्हटल्या जातं, त्याच्या वडिलाला डॉक्टर म्हणत नाही. असा जर व्यवहार आहे तर जागा हिताच्या ठिकाणी मुलगा आहे आणि धन्यता मायबापाला, असं का? तुकोबाराय म्हणतात, याचं कारण आहे अशा पुत्राला जन्म देणारे मायबाप पुण्यवान आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. नाहीतर नियम आहे, बीज बोये बबुलका
आम कहां से खाय. कितीही प्रयत्न केला आणि बाभळीचं झाड लावलं तर त्याला आंब्याचं फळ लागणं शक्य नाही. पुराणामध्ये हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. याचं कारण त्याच्या मातेची पुण्याई आहे. जेव्हा कयाधू गरोदर असताना इंद्र चोरून नेत आहे तेव्हा नारदाचं लक्ष गेलं आणि सांगितलं, इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, सोड इथेच. तिथेच सोडलं आणि इंद्र निघून गेला. ती नारदाच्या आश्रमात राहू लागली. उदरी प्रल्हाद आहे. नारदाचं अखंड नामचिंतन चाललं असल्यामुळे आईच्या पोटात असणाऱ्या प्रल्हादावर परिणाम झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. इथे प्रश्न आहे, जर हिरण्यकश्यपू वाईट आहे तर त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद का जन्माला आला? याचं उत्तर आहे, त्याची माता पुण्यवान. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे, विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे, उदार होण्यासाठी वंशाचं पुण्य पाहिजे आणि भाग्यवान होण्यासाठी स्वतःचं पुण्य पाहिजे. ज्या अर्थी हा सिलवान विद्वान पुत्र जन्माला आला त्या अर्थी त्याचे मायबाप पुण्यवान आहे आणि पुण्यवान आहे म्हणून धन्यतेच्या लायकीचे आहे. म्हणून धन्य माता पिता तयाची. तुकाराम महाराज, आमचा एक शेवटचा प्रश्न की तुम्ही मायबापाला धन्यता देता, मग तुम्हीच देता का यापूर्वी कोणी दिली होती? तुकाराम महाराज म्हणतात, यापूर्वी सुद्धा कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता मिळालेली आहे. नामदेव महाराजांनी कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता दिली आणि रुक्मिणी मातेने सुद्धा कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता दिली. पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज, त्यांचं कीर्तन चाललेलं आहे आणि कीर्तनातून त्यांनी उल्लेख केला, बाबा रे, विटेवरचा पांडुरंग दिनावर दया करणारा आहे. तो आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळाला हात देतो. बस त्याचे पायी नतमस्तक व्हा की तुम्हाला त्यानं दया करून ते पूर्तता केलीच. हे कीर्तन ऐकायला त्यांच्या श्रोत्यांमध्ये एक श्रोता होता ज्याला हातही नाही आणि पायही नाही. त्याचं नाव कुर्मदास. त्या कुर्मदासाने निश्चय केला, विटेवरचा परमात्मा दयाळू आहे, आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळाला हात देतो. आता मी त्याच्याकडे जाणार आणि माझ्याकरता पाय आणि हात मागणार. निघाले कुर्मदास. चालायला रस्ता नाही. 700 वर्षापूर्वीची गोष्ट आणि कुठे मुंगी पैठण, कुठे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर. पण निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. दिवसभर गडबडत राहावं, कोणी तोंडात कोंबलं ते खावं, पडेल त्या आश्रयाला झोपी जावं, पुन्हा चालत राहावं. चालत 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 कुर्मदास गडबडत सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोडलीमच्या पुढे जे लवई नावाचं स्टेशन तिथपर्यंत आले. रस्त्याच्या कडेला फुपाट्यामध्ये धुळीनं माखलेले कुर्मदास. मागणं दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. पांडुरंग माऊली यांना वाटलं हे वारकरी आलेले आहे. हाक मारले, ओ वारकरी बाबा. वारकरी थांबले, विचार करतात, दिसत कोणी नाही. मग कोण बोलतंय? एकमेकाला म्हणतात, अरे आपलाच भात झाला असावा. चालू लागले. पुन्हा आवाज आला, ओ वारकरी बाबा. नाही, कोणीतरी हाक मारतं. पाहतात तर एक वणक्यासारखा देह, धुळीनं माखलेला, हात पाय नसलेला, तिथपर्यंत सगळे वारकरी आहे. खांद्यावर पताका, कुणाच्या गळ्यात मृदंग, कुठे विना, टाळ गळ्यामध्ये, गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, गंध, शांत मुद्रा, पागोट, 2 माळा, मोठा टाळ, पडसी, पताक, सगळे भोवताल वारकरी. प्रश्नामागे प्रश्न विचारतात. कुठले आपण? काय नाव तुमचं? कुठून आला? काय उद्देश आहे? कशा करता? कुठे चालला? सगळे शांत वातावरण झाल्यावर कुर्मदास सांगतात, मी कुर्मदास, मुंगी पैठणकडचा. जन्मापासून हात पाय नाहीत मला. भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकल्यामुळे ठरवलं होतं की या जन्मी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणून निघालो होतो. पण तुम्ही भाग्यवान आहात. आता दशमीचा दिवस, मरतो मी. जा, माझी पांडुरंगाला एवढी प्रार्थना सांगा, नाही कर चरण न घडे दर्शन, मन आहे शरण तुझे पायी. एवढं सांगा. निघाले वारकरी. सांगू बाबा? थांबा. का? पुन्हा माझी प्रार्थना आहे. उद्या एकादशी आहे. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्याल ना, तेव्हा 2 वेळा पाया पडा. कशासाठी? एकदा तुमचं नेहमीचं, एकदा माझ्यातर्फे. आणि माझ्यातर्फे पाया पडाल तेव्हा मला माहिती आहे पांडुरंगाच्या पुढे भाविकांची गर्दी आहे, पण माझी विनंती जर मान्य केली तर एवढं सांगा, म्हणती कुर्मदासे आरते करून या, तुम्हा भेटावया बोलाविले. त्याला येता येत नाही म्हणावं, तुम्हाला दर्शन द्यायला बोलावलं म्हणावं. सद्गतीत झाले वारकरी पंढरपूरला आले. चंद्रभागेत स्नान केलं, पांडुरंगाच्या डोकं ठेवलं पायावर आणि त्याला, देवा आम्ही 85 वर्षे वाऱ्या करतो पण असं प्रकरण बघितलं नाही.
हात नाही, पाय नाही. मुंगी पैठणकडचा ग्रहस्थ फुपाट्यात येऊन पडलेला आहे. तुम्हाला विनवणी केली, देवा बोलावलं तुम्हाला. मग ऐकोणी पंढरीराव झाला सद्गदित, केव्हा तोणीच भक्त आलिंगीन. दोघाला हाक मारली, ज्ञाना आणि नामा चला जाऊ तेथ, करणे सनाथ भक्त राव. एक ज्ञान, एक नाम आणि एक देव हा त्रिवेणी संगम निघाला. जेव्हा कुर्मदासाकडे आले, कुर्मदासाला आपल्या मांडीवर घेतलं, पितांबराने सगळ्या धुळीला काढून स्वच्छ केलं कुर्मदास किलकिल्या डोळ्याने बघू लागले, रडू लागले. देवा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. कृतकृत्य झालं, मरतो आता. प्राण सोडला कुर्मदासाने आणि तिथे आल्यावर देवाने ठरवलं की आता जवळ आलेला आहो, इथेच अरण सावता महाराजांचं गाव जवळ आहे. होता भक्त मार्गी देवाचा आवडता प्रेमळ तो सावता जीवनमुक्त, त्याचे सुख घ्यावे म्हणून या माव केली देवे. तिघही आले. एक ज्ञानेश्वर महाराज आहे, नामदेव महाराज आहे आणि पांडुरंग परमात्मा आहे. बाहेर उभे राहिले. सांगितलं, ज्ञाना नामा काय देवा, मला तहान लागलेली आहे. मग हा हिरवागार मळा आहे देवा, यामध्ये जा पाणी असेल. तेव्हा ज्ञाना आणि नामा राहिले बाहेरी, मळ्या भितरी देव गेला. मळ्यामध्ये देव शिरले. तेव्हा सावता महाराज भाजीच्या वाफ्यात बसलेले, खुरप पुढे पडलेलं, खांद्यावरती घोंगड, डोळे मिटलेले, तांबड पागोट, डोळे मिटून चिंतन चाललेलं. बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. इतक्या डोक्यावर हात ठेवला देवानी. डोळे उघडले. देवा तुम्ही? हो. घाबरला देवा? हो सावतोबा. का? तस्कराची मांदी लागली से पाठी, चुकवी त्यांची दृष्टी लपवी मज. 2 चोर पंढरपुरापासून लागले, मला लपव. भाजीच्या वाफ्यात लपा देवा, नाही जमणार. उसात जा, नाही. केळीच्या बागेत, नाही जमणार. का? एक ज्ञान आहे, एक नाम आहे. ज्ञान दाखवतं, नाम पकडतं. मग कटीचे खुरपे सत्वर काढले, उदर फाडले त्याची वेळा आणि आतमध्ये देवाला सामावल्या गेलं देव. आणि जेव्हा घोंगडी पांघरून घेतली, थोडा पितांबर काही गर्दीमध्ये उघडा राहिलेला. इतक्यात ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज दोघे आत आले. विचारलं, का इथे नवीन कोणी आलं होतं का? तेव्हा ज्ञानोबाराय सांगतात, नामदेवा कशाला विचारता, ते काय घोंगडीच्या खाली ओळखीचं पितांबर, इथंच लपला असला पाहिजे तो. दाखवला ज्ञानाने. ज्ञान दाखवतं, नाम आकळतं. नामदेवरायाने पितांबर हाताला गुंडाळला आणि देव बाहेर काढला. देव बाहेर काढल्यावर नामदेवरायाचे उद्गार आहे, देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक, मायेपेक्षाही ब्रह्म व्यापक. हे ब्रह्मही ज्याच्या उदरात साठवल्या गेलं तो केवढा व्यापक. पण नाही देवा, हा भक्त सुद्धा ज्या आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस होता ते केवढे व्यापक. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मीच फक्त कर्तबगार मुलाच्या मायबापाला धन्यता देतो असं नाही. उदरात साठवण्याची कर्तबगारी सावता महाराजांनी केली, पण नामदेवरायांनी सावता महाराजांच्या मायबापाला धन्यता दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, पण कर्तबगारी सावता महाराजांची आहे. साठविला दाता त्रैलोक्याचा. अजून रुक्मिणी मातेनं सुद्धा धन्यता मायबापाला दिली. जेव्हा पांडुरंग परमात्मा आलेल्या वारकऱ्यांना सांगू लागले, कार्तिक शुद्ध एकादशीला, लक्षात घ्या, आता वद्दे वारीला सगळे अलंकापूरला या, माझे ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार आहे. हे ऐकलं आणि पांडुरंगाचं निमंत्रण म्हणून अष्टमी पासून अलंकापूर गजबजलं. जपी तपी संन्यासी योगी महानुभाव सगळे आळंदीला. 9मी, 10मी, एकादशीला जागर झाला, द्वादशीला पंक्ती बसल्या आणि मग त्रयोदशी उजाडली. नामदेवरायाच्या 4 मुलांनी ती जागा स्वच्छ केली. नारा, विठा, महादा, गोंदा 4 पुत्र. ती जागा स्वच्छ केल्यानंतर जेव्हा समाधीची वेळ झाली तेव्हा सर्व संत दुःखी झालेले आहे. एक हात ज्ञानेश्वर महाराजांचा देवानी धरला, एक हात थोरले बंधू निवृत्तीनाथांनी धरला. देवी निवृत्तीने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. समाधी स्थळाकडे माऊलीला चालवलं तेव्हा मुक्ताबाईनं आपल्या धाकट्या भावाच्या सोपान काकाच्या गळ्यात कडकडून मिठी मारली. हंबरडा फोडला सोपाना. काय ताई? ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात, सोपान मज सांभाळीत, माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आपले रात्रीचे मायबाप गेले सोपाना, त्याही वेळा एवढं दुःख झालं नाही जेवढं आता आपली माऊली जाताना होतं. मुक्ताबाईची समजूत सोपान काका घालतात. चालता चालता निवृत्तीनाथ थांबले. तेव्हा विचारलं देवाने, का निवृत्तीनाथ थांबला?
देवा शोभलं का तुम्हाला हे? का मी त्याचा थोरला बंधू आहे. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराटे. मी त्याचा थोरला बंधू असताना थोरल्याच्या आधी धाकट्याला समाधी आणि रडू लागले. देव म्हणतात निवृत्ती आणि तुम्ही प्रवृत्तीवर येऊन रडता. देवा मी रडण्याचं नाटक करत नाही. माझ्या ज्ञानदेवाचं प्रेम रडवतं मला. मी त्याचा भाऊ तरी पण त्यानं गुरुस्थानी मानलं आणि शिष्याचा धर्म माझ्या माऊलीनं आतापर्यंत सांभाळला. अमर्यादा कधी नाही केली येणे गुरु शिष्य पण सिद्धी नेले. समाधीस्थळापर्यंत आले. समाधीस्थळापर्यंत आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतात आणि सांगतात दादा या जन्मीची शेवटची भेट. मी तुमचा शिष्य आणि बंधू सुद्धा. जर जीवनात माझ्या हातून काही दोष घडला असेल चूक घडला असेल तर उतार अंतकरणाने माझे अपराध पोटात घाला दादा. निवृत्तीनाथाने अलगद उचलून घेतलं. ज्ञानदेवाला पोटाशी लावलं. पाठीहून हात फिरवला. अश्रू पुसले. ज्ञानदेवा ज्या रात्री आपले मायबाप निघून गेले त्या रात्री तुम्ही तिघही भावंड सिद्ध बेटातल्या झोपडीत झोपला होता रे. मलाच आई बाबानं थोरला या नात्यानं जाग केलं होतं. झोपडीच्या बाहेर बोलवलं होतं आणि मध्यरात्री होती ज्ञानदेवा. त्यावेळी माझ्या गळ्यात पडून आई बाबा रडत होते. मी एकाएकी रडणाऱ्या आई बाबांना विचारलं बाबा आई का रडता तुम्ही? बस निवृत्ती या जन्मीची तुम्हा लेकरांची शेवटची भेट आहे. आता पुन्हा भेट नाही. आम्ही निघालो अनंताच्या प्रवासाला देहांत प्रायचित्ताला. निवृत्ती एकच वाईट वाटते रे. सकाळी ज्ञानदेव माझी मुक्ता माझा सोपान अंथरुणात उठून बसतील रडतील. गळ्यात मिठी मारून तुलाच विचारतील दादा आई कुठे गेली रे? बाबा कुठे गेले? निवृत्ती थोरला मुलगा या नात्यानं माझ्या लहान लेकरांना जन्मभर